इंदिरा गांधी वसाहतीतील जीर्ण ड्रेनेज लाईन बदलण्याची मागणी, दलित वस्ती 5% निधीतून काम करण्याची मागणी. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24 मधील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 आणि 2 येथील जीर्ण झालेली मलनिस्सारण लाईन तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटल्याने वारंवार तुंबण्याचे प्रकार घडत असून सांडपाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरामध्ये शिरत आहे. त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान होत असून परिसरात दुर्गंधी, डास आणि साथींच्या रोगांचा धोका वाढला आहे. वारंवार तात्पुरती दुरुस्ती करूनही प्रश्न कायम असल्याने संपूर्ण नवीन मलनिस्सारण लाईन टाकावी आणि या कामासाठी दलित वस्ती 5% राखीव निधीतून खर्च करण्यात यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक 24च्या नगरसेविका पल्लवी राहुल गणोरे यांनी आज स्थायी समितीमध्ये याविषयी जोरदार मागणी केली आहे. आज माझ्या प्रभागातील अतिशय महत्त्वाचा विषय मी आज आपल्यासमोर मांडत आहे. माझा प्रभाग क्रमांक 24 जुना सिडको आणि गोविंदनगर या भागात 2 मोठ्या स्लम एरियाज आहेत. माझ्या भागात 2 मोठे स्लम एरियाज आहेत. या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. रोज मला 40 ते 50 फोन हे या ड्रेनेज कंप्लेंटबाबत येत असतात आणि जास्त करून नेटवर्कच्या समस्या असतात. तर नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहे रोजच्या वारंवार चोकअपच्या समस्येमुळे. आणि त्याचं मेन कारण म्हणजे ज्या मलनिस्सारणच्या ज्या पाईपलाईन्स आहेत या 25 ते 30 वर्ष जुन्या आहेत आणि त्या अक्षरशः जीर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणी त्या फुटलेल्या देखील आहेत आणि त्यामुळे मुशी त्याच्यामध्ये जातात, बाजूची माती पोखरतात आणि ती सर्व माती त्या पाईपलाईनमध्ये जमा होते आणि त्यामुळे चोकअप हे वारंवार होत असतात. आणि दुसरं कारण म्हणजे या वाहिन्या ह्या 25 ते 30 वर्ष जुन्या आहेत आणि ह्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्यानुसार ह्या बसवण्यात आलेल्या होत्या. आताची लोकसंख्या बघता या वाहिन्या अपुऱ्या पडल्या आणि त्यासाठी माझी आपणास विनंती आहे की ही अतिशय मोठी समस्या माझ्या प्रभागात मला दिसून येते. वारंवार नागरिकाची तक्रार माझ्याकडे करत असतात आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवू इच्छिते की अक्षरशः अशी परिस्थिती मी माझ्या प्रभागात दिसून येते. मॅडम, असं ड्रेनेजचं पाणी हे ओव्हरफ्लो होऊन हे रस्त्यावर वाहत असते. रोज आम्ही याच्यामध्येच असतो, त्यामुळे मी अगदीच समजू शकते आणि बघू शकतो आपण. हे बघा, ड्रेनेजचे जे ढापे आहेत हे ओव्हरफ्लो झालेले आहेत. दरवेळेस चोकअप काढलं जातं, परत 2-3 दिवसांनी हे चोकअप होतं. तर याचं एक कायमस्वरूपी सोल्युशन आपल्याला काढणं गरजेचं आहे. नागरिक खूप त्रस्त झालेला आहे, त्यांचा खूप आक्रोश आहे या गोष्टीवर आणि त्यासाठी वारंवार महिलांचे देखील मला फोन येत असतात. कारण आपण बघाल तर ही वसाहत खूप दाट लोकवस्तीची आहे आणि एकेका खोलीमध्ये 7 ते 8 जण हे राहत असतात आणि त्याच रूममध्ये टॉयलेट देखील आहे. आणि जेव्हा ही लाईन चोकअप होते तेव्हा संपूर्ण ड्रेनेजचे पाणी हे ओव्हरफ्लो होऊन टॉयलेटमधनं संपूर्ण घरात पसरत असतात आणि तिथेच त्या लोकांना राहायचं असतं. तिथल्या महिला या कंप्लेंट करत असतात आणि सांगत असतात की ताई कसं करायचं आणि कसं राहायचं. अक्षरशः वाईट वाटतं त्यांची परिस्थिती बघून. अतिशय वाईट परिस्थिती ते लोक तिथे राहतात. शेवटी ते सुद्धा माणसं आहेत, आपण हे समजून घेतलं पाहिजे. ते देखील नाशिक महानगरपालिकेचा एक भाग आहे आणि त्यांना सोयीसुविधा पुरवणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडलं पाहिजे. त्यासाठीच आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून मी आपल्याला सांगू इच्छिते की बदलून देण्यात यावा आणि या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा आणि या पाईपलाईन्स पूर्णपणे ज्या जीर्ण झालेल्या आहेत त्या बदलून त्या जागी योग्य क्षमतेच्या नवीन पाईपलाईन टाकून देण्यात याव्या, जेणेकरून नागरिकांची ही समस्या कायमची मार्गी लागेल. आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करते मॅडम, आपण एक स्त्री आहात, एक स्त्री म्हणून आपण या गोष्टीकडे जरा बारकाईने आणि लक्ष द्यावे की महिलांना खूप त्रास होत आहे. तिथेच त्यांना ते घरात पाणी आवरावं लागतं, तिथेच त्यांना स्वयंपाक देखील करायचा आहे. घरातील कुटुंब आपल्या प्रभागात स्वतः आयुक्त मॅडम येणार आहे, म्हणजे तिथे खूप रोगराई पसरत आहे. तिथेच ते जेवायला बसतात. त्यामुळे 24 जुना सिडको वसाहत क्रमांक 1 आणि 2 खूप वाईट परिस्थिती आहे. आपण नक्की तिथे यावेळी भेट द्यावी आणि दौरा करावा. अतिशय वाईट परिस्थिती आहे, तर याचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि यासाठी ज्या मान्सून विजिटमध्ये जे येतं आपल्याकडे ही दलित वस्ती आहे, त्यामुळे लवकरात लवकर याचा ही प्रश्न
प्रश्न हा प्रश्न मार्गी लावावा आणि त्यासाठी या कामासाठी लागणारी जी निधी आहे ती दलित वस्ती 5% आपली दलित वस्ती 5% जी राखीव निधी आहे त्याच्यात मला ही मंजूर करून द्यावी अशी मी आपणास विनंती करते, जेणेकरून ही कामं लवकर सुरू होतील आणि समस्या लवकर मार्गी लागतील. त्याच्या 2-3 दिवसात स्वतः मॅडम आपल्याकडे येणार आहे आणि मॅडम हा विषय दलित वस्ती स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.